जय भीम नमोबुद्धाय घेऊया आजच्या बातम्यांचा आढावा। कोल्हापूर जिल्हा पन्हाळा तालुक्यातील वाघवे येथे श्रावस्ती बुद्ध विहार सेवा संघ रमाईनगर येथे तिसरी वर्षावास धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली। भंते यश कश्यप यांनी धम्मदेसना दिली। अध्यक्षस्थानी PN कांबळे होते। यावेळी प्रमुख वक्ते तानाजी घरपणकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। प्रदीप सातपुते, योगेश किरवेकर, देवराम कांबळे तसेच 22 प्रतिज्ञा अभियान टीमचे गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आले। यावेळी पंचक्रोशीतील सर्व बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाला मी वंदन करतो आणि सर्व जग बुद्धाला वंदन करीत आहेत, कारण बुद्ध हे बुद्धच आहे। बुद्धासारखं जगात कोणी दिसत नाही। अतिशय बुद्ध आगळे वेगळे आहे आणि बुद्धाच्या शब्दाचा गंभीरतेने जर विचार आणि अभ्यास केला आणि शब्द जर बुद्धाचे अंतःकरणामध्ये जर बसले तर बुद्धाच्या शब्दाला संपूर्ण जगात कोणी नाकारू शकत नाही। असे बुद्ध हे असे अविरोध आहे। बुद्धानं दिलेलं पंचशील अविरोध आहे। जगात कुठंच या पंचशीलेला विरोध नाही आणि म्हणून बुद्ध प्राचीन काळ ते आतापर्यंतचा काळ बुद्ध म्हणजे जगातले लोक बुद्धाजवळ जाण्याचा प्रयत्न करतात। जगातले सर्व लोक आतापर्यंत बुद्धाच्या सद्धम्मावर। आज श्रावस्ती बुद्धविहार वाघवे तालुका पन्हाळा या ठिकाणी वर्षावास धम्म परिषद आयोजित केली आहे आणि तसं पाहायला गेलं पन्हाळा तालुक्यातील हा ग्रामीण भागातील पहिलाच असा प्रयोग आहे। त्यामुळे नियोजन करणारे जे आहे या ठिकाणी संचालन म्हणून काम करणारे त्या विहाराचे सर्व कार्यकर्ते यांना प्रथमतः धन्यवाद। बौद्ध धर्माचं तत्त्वज्ञान ही काही ठराविक सुशिक्षितांच्या पुरतं जे मार्गित आहे ते तळागाळापर्यंत पोहोचावं, त्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलं यांच्यापर्यंत ते पोहोचावं आणि ते पोचलेल्या तत्त्वज्ञानानुसार नियमानुसार अनुसरण व्हावं की जेणेकरून माणसाला समृद्धीचा मार्ग, जीवन सुखी करण्याचा मार्ग मिळावा, अशा पद्धतीने नियोजन या मंडळामार्फत करण्यात आहे। आणि खरोखर कौतुकास्पद काम आहे। या ठिकाणी व्याख्यानामध्ये येत असताना यांचा हा जो प्रयोग आहे हा अतिशय स्तुत्य आहे। लहान मुलांच्यामध्ये अशा प्रकारची धम्माची जाणीव, वर्तनाचे नियम, आचरणाची अवस्था या सर्व गोष्टी पोचाव्यात जेणेकरून समृद्ध असा समाज निर्माण होण्यासाठी मदत व्हावी। या धम्म परिषदेनिमित्ताने सर्व कार्यकर्त्यांना, सर्व उपासकांना मी शुभेच्छा देतो। राळेगाव विधानसभा मतदारसंघातील आज आमचे लॉर्ड बुद्ध टीव्हीचे राळेगाव तालुका प्रतिनिधी मिलिंद धनविज यांनी राळेगाव येथील बसस्थानक परिसरात जाऊन काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता माजी मंत्री वसंत पुरके यांनाच या निवडणुकीत मतदान करू अशा प्रतिक्रिया काही नागरिकांनी लॉर्ड बुद्ध टीव्हीशी बोलताना दिल्या। आज आपण आहोत यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये। राळेगाव विधानसभा मतदारसंघामधील राळेगावचं जे बसस्थानक परिसर आहे यामधून आपण काही लोकांच्या, नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की या विधानसभेमध्ये कोण योग्य राहील। काकाजी आहेत आपल्यासोबत, एक वयस्कर काकाजी। आता आपल्या काही दिवसातच एक निवडणूक आहे, 20 तारखेला मतदान होणार आहे। या ठिकाणी आपले आमदार साहेब जे आहेत अशोक उईके साहेब ते देखील निवडणुकीला उभे आहेत आणि आपले माजी शिक्षण मंत्री जे वसंतराव पुरके सर आहेत हे देखील आहेत। काय या दोघांपैकी कोण योग्य वाटते तुम्हाला? मला योग्य पुरके सर वाटते। अच्छा, वसंत पुरके सर। वसंत पुरके सर। नेमकं काय कारण आहे ते योग्य वाटण्याबद्दल तुम्हाला? माझा गाव दत्तक घेतला होता उईकेने। हो। 10 वर्षामध्ये काहीच नाही सुधारणा केली। अच्छा, त्याच्यामुळे तो माणूस म्हणजे आमच्या नाराजीचा आहे। अच्छा अच्छा, म्हणजे आमदार साहेबांबद्दल तुमची नाराजी आहे। नाराजी। यावेळेस तुम्ही काय पुरके सरांना वोटिंग कराल का? हा, पुरके सरांना वोटिंग करणार आम्ही। अच्छा, तुम्ही कुठल्या गावचे आहे? मी पोटगावचा आहे। पोटगावचे सगळेच लोक पुरकेलाच वोटिंग करणार। ओके ओके, ठीक आहे ठीक आहे। तर या काकांजींचं म्हणणं आहे की पुरके सरांनाच आम्ही वोटिंग करू। आपण काही ठिकाणी कॅमेरा इकडे दाखवा जरा, आपण काही महिलांच्या देखील इकडे एक घेणार आहोत। ताई, काय सांगाल तुम्ही कुठल्या गावचे आहेत? येवतीचे आहे। काय आता आपल्या राळेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणूक आहेत, कोण योग्य वाटेल? अशोक उईके साहेब आहेत आमदार आणि वसंत पुरके सर देखील आहेत। कोण योग्य वाटते तुम्हाला?
आम्हाला वसंत पुरके. अच्छा, वसंत. नेमकं काय कारण आहे वसंत पुरके सर योग्य वाटण्याबाबत? म्हणजे कसं त्यांनी आधीपासून होते हो. आणि आता हे उईके सर होते, हा. त्यांनी असं काहीच असं वाटलं केलं नाही. असं आमच्या इकडे यवतीमध्ये त्यांनी पूल दिला पोहण्यावरून, हो. पूल नव्हता आणि असे गावामध्ये काम पडलं तर येत असते ते. यांनी सर हे आलेच नव्हते उईके सर. म्हणजे उईके सर आले नाहीत का? एकच वेळा का काहीतरी आले होते. अच्छा अच्छा. मग तुम्ही यावेळेस तुमचं समर्थन कोणाला राहणार आहे? वसंत पुरकेला. वसंत पुरके सरांना हो. राहणार आहे का? हो. अच्छा अच्छा. काकू, काय नाव आहे तुमचं? कोण्या गावचे आहे तुम्ही? मी यवतीला राहतो. अच्छा. आता निवडणूक आहेत काकू, आता 20 तारखेला मतदान आहे. कोणाला वोटिंग कराल तुम्ही? कोण योग्य वाटते? आमदार अशोक उईके साहेब योग्य वाटते की वसंत पुरके साहेब योग्य वाटते तुम्हाला? काय सांगाल? वसंत पुरके. वसंत पुरके पुरके, साहेब. हो. काहून, नेमकं काय कारण आहे वसंत पुरके तुम्हाला आवडत आहेत? आता यांनी आता पैसे म्हणजे असे 1500 रुपये म्हणजे असे वाटले आहे हो, सर्व लाडकी हे. बहीण. पण आता आमच्या कापसाला याले मालाले भाव नाही. अच्छा. भाव दिले पाहिजे. यांनी इकडे आम्हाला मनाचे असे लाडकी बहीण असे पैसे वाटले, हे न देता आम्हाला आमच्या वाल्या कापसाले मालाले भाव जरी दिले अच्छा तरी पण आम्हाला त्यात समाधान आहे. अच्छा. मग यावेळेस तुम्ही कोणाला वोटिंग कराल आता? आम्ही पुरके सरांना. पुरके सरांना. मंगरुळपीर तालुक्यातील चहल ते धानोरा जनुना या ठिकाणचे रोडचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम होत असल्यामुळे जनुना येथील नागरिकांनी रोड चांगला व्हावा याकरिता मागणी केली आहे. समस्त गावकरी मंडळी इथे आहेत. चेल धानोरा जुन्ना रस्त्याचे काम चालू आहे. हे काम बोगस पद्धतीने करण्यात येत आहे. त्या काम चांगलं होण्यासाठी मी ठेकेदारांना मागणी करतो. 25 वर्ष झाले आमचा रस्ता झालेला नाही. त्यासाठी हे रोडचं काम बोगस पद्धतीने करत आहेत. न डांबर वापरता हा रस्ता तसाच चालू आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काटोल विधानसभा मतदारसंघातील अनिल देशमुख डुप्लिकेट यांच्या घरासमोर प्रेस घेतली. डुप्लिकेट अनिल देशमुख गेल्या 4 दिवसांपासून बेपत्ता आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काटोल विधानसभेतून त्यांच्या जागी त्यांचा मुलगा सलील देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. यावेळी अनिल देशमुख यांनी डुप्लिकेट अनिल देशमुख यांच्या घरासमोर जाऊन पत्रकारांशी संवाद साधलाय. काटोल मतदारसंघामध्ये या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक डुप्लिकेट अनिल देशमुख या थुगाव निपाणी गावातनं उभा करण्यात आलेला आहे आणि या डुप्लिकेट अनिल देशमुखांना या भारतीय जनता पार्टीने खेळी करून या डुप्लिकेट अनिल देशमुख या उमेदवाराला चिन्ह सुद्धा घड्याळ दिलेलं आहे. तुगाव निपाणी हे गाव दरखेड तालुक्यामध्ये आहे आणि या गावामध्ये जो डुप्लिकेट अनिल देशमुख आहे तो गेल्या 8 दिवसापासून पोलीस संरक्षण त्याला देण्यात आलेलं आहे आणि त्या पद्धतीनं पोलीस संरक्षणामध्ये तो फिरतोय. या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे अशा पद्धतीने या मतदारसंघामध्ये डुप्लिकेट अनिल देशमुख घड्याळ चिन्हावर दिलेला आहे. याची जनतेने नोंद घ्यावी की कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी सध्या त्यांचं शासन आहे, त्यांचं प्रशासन आहे. घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है, कोई बात नहीं. अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्तापूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ. मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से. फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती. डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं,
तकलीफ बवासीर की है? बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा नांदेड उत्तरच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित प्रकाश पर्व कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभा भिक्खू संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पूज्यवदंत बी संगपाल महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले। गणपत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात पूज्यवदंते बी संगपाल महाथेरो यांनी धम्मपदातील मूल्य शिकवण या विषयावर धम्मदेशना दिली। तर ॲडव्होकेट विजय गुणारकर यांनी आमचे अर्थकारण या विषयावर व्याख्यान दिले। तर दुसऱ्या सत्रात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गायक प्राध्यापक डॉक्टर अनिल होबरागळे यांच्या बुद्ध भीम गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। कार्यक्रमास बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। धम्मग्रंथामध्ये जे काही शेवटच्या याच्यामध्ये जे काही ज्या लोकांचं मत बौद्ध धम्माच्या प्रती आहे, तर यांनी जाणीवपूर्वक धम्माची एक धम्मपदाची एक कॉपी वाचली आणि त्यानुसार आपलं जीवन पवित्र ठेवण्याचं काम केलेलं आहे। सर्वसाधारण लोकांना या पद्याच्या भागामध्ये येण्यासाठी गद्य भागातून पुढे येत असताना पद्यमध्ये येत असताना ही एक जाणीवपूर्वक लोकांच्या मनावर ठसल्या जाते आणि म्हणून पद्य भागामध्ये मांडण्याचं काम सुद्धा या ठिकाणी केलं गेलेलं आहे। तर यांनी जाणीवपूर्वक धम्माची एक धम्मपदाची एक कॉपी वाचली आणि त्यानुसार आपलं जीवन पवित्र ठेवण्याचं काम केलेलं आहे। सर्वसाधारण लोकांना या पद्याच्या भागामध्ये येण्यासाठी गद्य भागातून पुढे येत असताना पद्यमध्ये येत असताना ही एक जाणीवपूर्वक लोकांच्या मनावर ठसल्या जाते आणि म्हणून पद्य भागामध्ये मांडण्याचं काम सुद्धा या ठिकाणी केलं गेलेलं आहे। मी नांदेड नगरीत आलोय आणि इथे प्रकाश पर्व नावाचा एक मोठा कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभेने आयोजित केला। त्यात खूप चांगल्या श्रोतांनी तो कार्यक्रम ऐकला आणि मला खूप आनंद झाला इथे येऊन आणि मी धन्य झालो असं वाटलं मला। श्रोत्यांनी त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि बाबासाहेबांची जी गाणी आहेत, ज्याला शास्त्रीय बैठकाची एक हे लाभलेली आहे, अशी गाणी फार कमी लोकांना ऐकायला मिळतात आणि लोकांनी खूप त्याचं श्रवण केलं। त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं। त्यानिमित्तानं बरेचसे कलाप्रेमी, न्यायाधीश, वकील, सगळ्या प्रकारचे लोक इथे स्थानिक लोक होते आणि त्यांनी भरभरूनच प्रतिसाद दिला ह्या गाण्यांना। त्याबद्दल मी सगळ्यांचेच आभारी मानतो। तमाम आंबेडकरी कलावंतांना एक कलावंत म्हणून काय सांगाल सर आपण? मी आता नवीन जे कलावंत येतात आहे म्हणजे आपल्या समाजातले, त्यांना हे सांगेन की रियाज भरपूर करायला पाहिजे। म्हणजे गाणं हे एक तपश्चर्या आहे, एक साधना आहे, ती साधना करायला पाहिजे संगीताची। फक्त आपल्याला प्रसिद्धी मिळाल्याबरोबर कलावंतांनी हुरळून जाऊ नये, तर ही एक साधना तपश्चर्या करून पुढे यायला पाहिजे। एखाद्या गुरुला कुठेतरी विचारणा करून त्याच्याकडे जाऊन शिकायला पाहिजे। शास्त्रीय सुगम संगीत किंवा भीमगीत गातानासुद्धा त्याला शास्त्रीय बैठक फार आवश्यक आहे। त्याला रागदारीची माहिती असली तर तो अगदी चांगला गाऊ शकतो। सर या निमित्ताने एखादं गीत आपण गावं अशी अपेक्षा। अच्छा, शाळेत मला का दूर बसविले जाय, शाळेत मला का दूर बसविले जाय, अन्याय मजवरी का हो बाबा होई, शाळेत मला का दूर बसविले जाय। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये राजीनाम्याचे सत्र चालूच आहे। महायुतीमध्ये मित्रपक्ष असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सन्मानपूर्वक या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकही जागा दिलेल्या नाहीत।
त्याचप्रमाणे मागील लोकसभेमध्ये देखील अशाच पद्धतीची वागणूक रिपब्लिकन पक्षाला देण्यात आली। या कारणामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते नाराज झाल्यामुळे पुण्यातील माजी महापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे, त्याचप्रमाणे गटनेते फरजाना खान यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी काल पुणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी पुणे शहरात महायुतीचे काम अथवा प्रचार करणार नाही व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना व संविधानाला मानणाऱ्या पक्षाला आम्ही मदत करू अशी प्रतिज्ञा केली व सर्वांनी एकत्रित राजीनामा घोषित केला। सर्व आंबेडकरी विचारांच्या मतदारांना जाहीर आवाहन, आम्ही आंबेडकरी विचार जे भारतीय नागरिक प्रतिज्ञा करतो की रिपब्लिकन कार्यकर्ते व चळवळीला दुय्यम समजणाऱ्या व सन्मानाची वागणूक न देणाऱ्या महायुतीच्या उमेदवारांचा आम्ही प्रचार करणार नाही व आमचे मत यावेळेस निळा झेंडा व आंबेडकरी विचार मानणाऱ्या व संविधानाला रक्षण करणाऱ्या पक्षाला देणार आहोत। जय भीम, जय शिवराय, जय संविधान। त्यांना जो विचार करायचा तो करू देत। आंबेडकरी जनतेमध्ये जी खदखद आहे त्या खदखदीचं मी या ठिकाणी एक प्रतीक आहे, एवढं या प्रसंगी मी सांगू इच्छितो। त्यांना काय विचार करायचा आहे तो विचार करू दे, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळीला, रिपब्लिकन कार्यकर्त्याला, रिपब्लिकन पक्षाला एकही जागा न देणं, त्यातल्या त्यात महायुतीमध्ये 3 मोठे पक्ष आहेत। भाजपने 1 जागा फक्त कलिनामध्ये दिली आणि तिथेही त्यांनी त्यांचा उमेदवार दिला। या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या पक्षाने तर एकही जागा अख्ख्या महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाला दिली नाही। मग आम्ही काय नुसतं त्यांच्या सतरंजा उचलायचं काम करायचं का? ही भावना ही सामान्य आंबेडकरी कार्यकर्त्याची आहे आणि त्याचं प्रतीक म्हणून या ठिकाणी आपण पाहतो संपूर्ण पुण्यामधनं कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी हा निर्धार केलेला आहे। मी तो निर्धार या ठिकाणी सगळ्यांच्या वतीने बोलून दाखवलेला आहे। पण आता तुमचे आठवले साहेबच जर नाही म्हणतायत आम्ही महायुतीसोबत, मग तुम्ही काय म्हणताय? ठीक आहे ना, आठवले साहेबांची भूमिका आहे ती, ते केंद्रामध्ये मंत्री आहेत म्हणून त्यांना जाहीर बोलता येत नाही। पण आता तुम्ही तर राजीनामा दिलाय ना, मग तुम्ही आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते म्हणून शपथ घेतली, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते म्हणून ज्या पद्धतीने आंबेडकरी जनतेला तसेच अल्पसंख्याक जनतेला ह्या मोठ्या पक्षाकडनं जी वागणूक मिळत होती, आमचे नेते आदरणीय आठवले साहेब यांना लोकसभेच्या काळात आणि विधानसभेच्या काळात तर त्यांना चर्चेला सुद्धा बोलवण्यात आलेलं नाही। ही एक आंबेडकरी जनतेच्या मनात आणि डोक्यात एक खतखत होती। हे कुणीतरी हे माध्यमाच्या समोर आणणं गरजेचं होतं आणि ते करण्याचं काम डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांच्या नेतृत्वाखाली माझी मिसेस गटनेता फरजाना शेख आणि मी स्वतः अल्पसंख्याक अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश RPI आम्ही तिघांनी मिळून राजीनामा दिलेला आहे। मुंबई नागपूरचे काही आहेत त्यांनी पण राजीनामा दिलेला आहे। भूपेश तुलकर साहेब जे माजी अध्यक्ष आहे या प्रांताचे, त्यांनी सुद्धा राजीनामा दिलाय आणि भोसलेंनी राजीनामा दिलाय। अनेक आंबेडकरी चळवळीचे जे नेते आहेत त्यांच्या मनात राजीनामा द्यायचं त्यांच्या मनात आहे, परंतु कुणी अशी डेअरिंग करत नाही। पण आम्ही सदैव आमचं लहानपण, मी शेख कादर दलित मित्र यांचा जो मी भाचा आहे, ते लहानपणापासून आम्ही आंबेडकरी चळवळीत लहानचे मोठे झालं। आम्ही चळवळीला मानणारी मंडळी आहेत, तर चळवळीच्या बरोबर राहणं आणि चळवळीतल्या लोकांच्या मनातली जे व्यथा आहे ते लोकांसमोर, मीडियासमोर मांडणं हा आपलं कर्तव्य आहे। या नात्याने आम्ही या ठिकाणी आज शपथ घेतलेला आहे। काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज दीक्षाभूमीला भेट दिली। यावेळी त्यांनी येथील अभ्यागत पुस्तिकेत संदेश दिले, तो वाचून स्मारक समितीच्या सदस्यांनी आनंद व्यक्त केला। राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बुधवारी नागपुरात संविधान सन्मान संमेलन आयोजित करण्यात आले आहे। कार्यक्रम
दीक्षास्थळी जाण्यापूर्वी त्यांनी पवित्र दीक्षाभूमीला भेट दिली। त्यांचे स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष मदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी स्वागत केले। राहुल गांधी यांनी बुद्ध वंदना केली, ध्यान केले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले। त्यानंतर त्यांनी येथील अभ्यागत पुस्तिकेत संदेश लिहिला। एक मिनट सर, सर इधर सर क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। राष्ट्रीय व अंतर्राष्ट्रीय पर्यटन के विश्वसनीय नाम, दुनिया के किसी भी कोने में आरामदायी पर्यटन के किफायती पैकेजेस। रत्ना हॉलिडे टूर्स एंड ट्रैवल्स, इंडोनेशिया स्पेशलिस्ट टूर, जकार्ता स्पेशल पिक टू बीच, बाडुंग का कावा पुतिह लेक और विश्व का सबसे बड़ा और ऊंचा बोरोबुदुर टेम्पल। बाली टूर, विश्व प्रसिद्ध वियतनाम, कंबोडिया, पुकेट, दुबई, श्रीलंका, थाईलैंड, मलेशिया एवं सिंगापुर। क्रूज टूर, भूटान, यूरोप, जापान। एयर टिकट, वीजा, पासपोर्ट की चिंता छोड़िए। पर्यटन के ग्रुप पैकेजेस भी हम डिजाइन करते हैं। देश दुनिया का रहन सहन, खान पान, संस्कृति, ऐतिहासिक, धार्मिक, मानवीय महत्व समझना हो तो पर्यटन की इच्छा के साथ आज ही संपर्क कीजिए। राज 7499 544 216, संदीप डोंगरे 9096 571117, अशोक माणिक 9021 676218। रत्ना हॉलिडे टूर्स एंड ट्रैवल्स, 34 रमाई नगर, नारी रोड, नागपुर। ईमेल ratnaholiday10@gmail.com। रिपब्लिकन चळवळीतील ज्येष्ठ नेते श्री भूपेश थोलकर यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे। या आशयाचे पत्र पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर मोहनलाल पाटील यांनी आज एका कार्यक्रमात श्री थोलकर यांना सोपविले आहे। या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री दीपक भाऊ निकाळजे यांनी या नियुक्तीचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या आहेत। हमारे पार्टी में आज रिपब्लिकन आंदोलन के वरिष्ठ नेता, वरिष्ठ समाजसेवी, नागपुर शहर के माननीय भूपेश थोलकर जी साहब ने आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अम्बेडकर में प्रवेश किया है और आज उनके प्रवेश पर उनका सभी कार्यकर्ताओं के से पार्टी की तरफ से उनका मैं स्वागत करता हूँ। भूपेश थोलकर साहब पिछले 50 वर्षों से दलित पैंथर के समय से बाबा साहब के आंदोलन में कार्यरत थे और मुझे उनका बहुत अभ्यास है बाबा साहब के मिशन के बारे में, और उनकी जो मिशन के प्रति जो प्रतिबद्धता है उसको देखते हुए हमारे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भाऊ निकाळजे ने मुझे यहाँ नागपुर भेजा और उनसे कहा कि थोलकर साहब जैसे लोग हमारे पार्टी के लिए बहुत आवश्यक है,
इसलिए आप थुलकर साहब जी को तुरंत अपने पार्टी में आप उनको ले लीजिए। उनने मुझसे ये भी कहा कि उनको वरिष्ठता की ध्यान में रखते हुए हमने जो बड़ा पद है पार्टी का, हमारा राष्ट्रीय कार्याध्यक्ष पद, तो वो राष्ट्रीय कार्याध्यक्ष पद हम लोगों ने उनको उनकी वरिष्ठता और उनको अनुभव देखते हुए किया है। और मुझे उम्मीद है कि उनके नेतृत्व में पूरे महाराष्ट्र नहीं तो पूरे देश के अंदर में हमारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अम्बेडकर ये बड़े तेज़ी से आगे बढ़ेंगे और जो रिपब्लिकन आंदोलन जो बिखरा हुआ सा लगता है वो जल्दी पूरे महाराष्ट्र के अंदर में आपको एक संगठित संगठन के रूप में एक बहुत बड़ा हमारा ये पार्टी यहाँ पे दिखने जा रही है। ये हमारी पार्टी 30 साल पुरानी है। हमने पार्टी नहीं बनाई, हमारी पार्टी 30 साल पुरानी है। रामदास आठवले जी ने नई पार्टी बनाई है 24/7/2019 को, और उनके पार्टी में चूँकि पुराने संबंध थे तो 5 साल हमारे तुलकर साहब उनके साथ रह के देखा। जब उनने देखा कि जो 5 साल भारतीय जनता पार्टी के साथ समझौते के बाद में जब विचारधारा छोड़ के अगर हमारे नेता अपना काम करने लग गए और उनके साथ रहते हुए समाज के अंदर में भारतीय जनता पार्टी ने जैसे सांसदों ने नारा दिया था कि अगर 400 पार अगर हमारे सांसद आते हैं तो हम भारतीय संविधान बदल देंगे, ऐसे भारतीय जनता पार्टी के 10 सांसदों ने पूरे देश में कहा था। इसको देखते हुए जैसे हम लोगों ने हमारे RP अम्बेडकर ने महाराष्ट्र में बिना शर्त महाविकास आघाड़ी को हम लोगों ने समर्थन दिया था, उसी तरह ये जो तकलीफ जो उनके साथ रहने वाले जो लोग थे उनको भी तकलीफ हुई कि ये क्या हो रहा है। हम तो जिस पार्टी को मदद कर रहे वही पार्टी जिस बाबा साहब को हम लोग जी जान से प्यार करते, जिसकी मोहब्बत करते, जिस लिखे संविधान के पूरा देश चलता है, उसको बदलने की भारतीय जनता पार्टी बात करती थी। ये बात हमारे लोगों को बहुत चुभी और चुभने के बाद में धीरे धीरे ये मंथन होने लगा कि हम लोग गलत पार्टी के साथ में हम लोग इतने दिन तक 4-5 साल काम करते रहे। हमें तुरंत हमारी विचारधारा को बचाने के लिए हमको अपनी पुरानी जो हमारी पार्टी है जिसमें वो लोग सालों से काम करते रहे उसमें वापस जाने की उन्होंने इच्छा जाहिर की। उसका जो ध्यान में रखते हुए हम लोगों ने माननीय भूपेश तुलकर साहब को राष्ट्रीय कार्याध्यक्ष पद पर हम लोगों ने उनको नियुक्त की। पिंपरी मतदारसंघातील महायुती राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन बुधवारी दापोडी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले। यानंतर अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ दापोडीत भव्य प्रचार फेरी काढण्यात आली। काल पिंपरी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रियेतील कालचा एक टप्पा म्हणजेच जे उमेदवार इच्छुक होते त्या उमेदवारांनी काल माघार घेतलेली। खऱ्या अर्थाने निवडणुकीला आज सुरुवात आहे आणि मी दापोडी या परिसरातून देवस्थान आमच्या सर्वांचे देवस्थान फिरंगाई देवी यांना श्रीफळ फोडून आज प्रचाराची सुरुवात केलेली। आज प्रचारामध्ये तसं बघितलं तर दापोडी परिसरातील नगरसेवक संजय नाना काटे, माई काटे, RPIचे चंद्रकांत सोनकांबळे, सिकंदर सूर्यवंशी, आजी भाई, आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे महिला अध्यक्षा सुजाताताई पलांडे, वैशालीताई काळभोर, असंख्य नगरसेवकाच्या साक्षीने आज दापोडी या परिसरातून
पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा प्रचार सुरू केलेला आहे. गेली 5 वर्षे ते आणि पहिले 5 वर्ष असे एकूण 10 वर्षामध्ये आमदार फंडातून, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून पिंपरी मतदारसंघामध्ये केलेला विकास आणि कार्यकर्त्यांचा जनसंपर्क यांच्या जोरावरती माझा ठाम विश्वास आहे की पिंपरी विधानसभा मतदारसंघातून माझा विजय होईल. बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.